आणि एक या दोन संघांमध्ये चांगली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय आई दुधाई माता चषक 2025 प्रो स्पोर्ट्स चिंचोडी लाईनपाडा आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय करण भगली, तर एका बाजूने कल्पेश सापटे. ससूनगर संघाने आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल बॅटचा एज लागले. संदेश आहे तिकडे, संदेश थापड. बघा चेंडू पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली होती आणि संदेशच्या दिशेने हा चेंडू आला होता. संधी निर्माण झाली होती मात्र अपुरी ही संधी होती. हाफ चान्स तिकडे होता मात्र एक धाव आलेली आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला होता जितेंद्र बरफ याने. एक फसवा गोलंदाज आपण पाहतोय आणि पहिल्या बॉलवरती कल्पेश तिकडे थोडेसे फसले होते. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. 3 षटकाचा हा सामना आहे. कारण साठी हा चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील झाली होती. बॅट्समॅन कसा एज लागला असावं, थोडासा आवाज देखील आला होता. बॅट्समॅन कसं एज लागलं होतं आणि दुसरी धाव आपण पाहतोय ती कंप्लीट झालेली आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 2. पुन्हा एकदा कल्पेश हा स्ट्राईक वरती येताना दिसतोय. जितेंद्र बरफ एक चतुर छलाक गोलंदाज आपण पाहतोय. हवेचा वेग थोडासा इथे आता वाढताना दिसतोय. उजव्या हातांच्या फलंदाजाला थोडासा लाभदायक इथे ठरताना दिसेल हा वाऱ्याचा वेग. मात्र इथे ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळलाय. पंचाने दोन्ही समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन हे धावफलकावरती येताना दिसेल आपल्याला. इथे बघा चेंडूला थोडासा दुरून खेळायचं होतं. राजेंद्र आहे तिकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. बघा 3 चेंडू इथे टाकून झालेत आणि कुठल्या प्रकारे मोठा फटका किलू दिलेला नाही आहे तो म्हणजे कल्पेश याला. आणि आपण जर मागचा सामना जर बघितला तर कल्पेशाने काय फलंदाजी केली होती, विध्वंसक रूप धारण केलं होतं. तब्बल 49 धावा त्याने लगावल्या होत्या आणि त्या कल्पेशला इथे आपण पाहतोय की पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, रोखून ठेवलेला आहे. 4 धावा या धावफलकावरती लागल्यात. ते जोरात मारण्याचा प्रयत्न. धावची जी संधी निर्माण झाली आहे, डायरेक्ट हिट ची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेली नाहीये. बघा संदेश थापड होते तिकडे मात्र यष्टनवरती हा चेंडू लागलेला नाहीये. मित्र म्हणेन की कल्पेश आपला जीव मुठीत घेऊन धावला होता आणि ही धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. पंच बॅटला चेंडू लागला होता. लेग बाईज. ससोपाडा टीमला विनंती असेल आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. ऑन साईडला चेंडू खेचून घेतला. देवेश आला तिकडे. वॉट कॅच. सुपर ब्रिलियंट. क्या बात है. काय झेल पकडलाय. कल्पेशाला विश्वास बसत नाहीये की हा झेल पकडलाय त्याने. बघा त्याने रेफर केलाय. पंच तुमचा रिव्ह्यू आहे की तुमचा पंचांचा रिव्ह्यू आहे. बघा पंचाने रिव्ह्यू घेतलाय. पंचाला देखील विश्वास बसत नाही की हा झेल त्याने पकडलाय. खूप चांगला झेल. बघा ऑफस्टमच्या बाहेर होता चेंडू. चेंडूला खेचून घेतलाय तिकडे देवेशाला आणि देवेश याने बघा अप्रतिम सुरेख झेल पकडलाय. पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये हा दाखवला जाईल. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये बघा पुन्हा एकदा रनिंग मध्ये अप्रतिम. बघा हात, बघा हात त्याचे अगदी चेंडू वरती आलेत आणि चिपकलाय. बघा असे कॅच घेतले जात नसतात, चिपकले जात असतात.
बघा सुरेख अप्रतिम. बघा पुन्हा एकदा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. बघा पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये बघा. वडा कॅच, सुपर, ब्रिलियंट. चेंडू टाकून सलेत 5 चेंडू टाकून सलेत. शेवटचा एक चेंडू आता बाकी असेल. बघा कल्पेशाला अजूनही विश्वास बसलेला की हा झेल पकडलाय, कारण ज्या प्रकारे हा झेल देवेश याने पकडलेला असं वाटलं होतं की हा चेंडू आता जमिनीवरती पडतो की काय, मात्र देवेश याने तो चेंडू जमिनीवरती पडू दिलेला नाही आहे. हातामध्ये गॅदर केलेला आहे, पकडलेला आहे. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला हरकत नाहीये. मंगेश आलाय, मंगेशाने देखील त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला. पुन्हा एकदा देवेश. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं देवेश डोलेकडनं. 2 धावा इथे घेण्याची संधी, 2 धावा पूर्ण झाल्यात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती झाले आणि आपण पाहतोय की या 7 धावा पहिल्या षटकात धावफलकावरती लागलेल्या आहेत. गडी बाद झाला एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल ससुपाडा टीमला की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. देवेश डोले वेगवान गोलंदाज ब्राह्मणगाव एक्सप्रेस आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दिसणार आहे. क्षेत्ररक्षण जर बघितलं डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. चेंडू हा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. कल्पेश आहे तिकडे, कल्पेश थालकर सहज सोपा झेल तिकडे पकडलाय आणि करण भगली याचा खेळ देखील इथे संपलेला आहे. बघा खूप चांगला झेल कल्पेशाने तिकडे पकडलाय. सहज सोपा झेल होता. कल्पेशाला जागेवरून हारण्याची गरज देखील भासलेली नाहीये. नव्याने बॅटर उमेश हाडल न्यू बॅटर इन झालाय. लक्षात घ्यायचं आहे 3 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होणार आहे. विजय संघाच्या संगणकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. अपील, जोरदार अपील झालेली आहे. बघा जोरदार अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास, मात्र पंचांनी नॉट आउट घोषित केलेला आहे आणि हा चेंडू डॉट असेल. बघा जोरदार अपील झाली होती. पाहूया कशा प्रकारे. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. उमेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. देवेश डोळे पुढा चेंडू, नो चेंडू इथे घोषित केलेला आहे पंचांनी. नो बॉल. कमरेच्या वरती हा चेंडू हाताळला गेला होता आणि इथे दंडित केला आता गोलंदाज देवेश याला. पुढचा चेंडू हा फ्रेड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. बघा तिकडे झेल तर पकडला होता, मात्र फ्रेड नो बॉल असल्या कारणाने इथे विकेट मिळणार नाहीये. 9 धावा धावफलकावरती. चेंडू टाकून झाले 2. फ्रीडचा चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला होता. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? गोलू आहे तिकडे. गोलू याने चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात.
गोलू आपण बघतोय नितीन तिकडे पोहोचला होता, मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 11. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू तिथे टाकलाय देवेश आणि पुन्हा एकदा इथं कल्पेश आलेला आहे. एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झालाय देवेशच्या हातामध्ये, मात्र देवेशला हा चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर करता आलेला नाहीये आणि पुन्हा एकदा 2 धावा. थोडस प्रेशर टाकला बॅटरवरती आणि या प्रेशरमध्ये ही दुसरी धाव देखील त्याने कंप्लीट केलेली आहे. अडचणी तर वाढल्या होत्या उमेश आणि मंगेशाच्या, मात्र 2 धावा या वेगाने पूर्ण झाल्या. धावसंख्या आता 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. देवेश पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा फुल टॉय चेंडू आहे आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होईल आणि आता पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, रेफर केलंय की हा चेंडू नो आहे की नाही. चला पाहूया. बघा अल्ट्रा स्लो मोशन मध्ये हा रिव्ह्यू इथे दाखवला जातोय. नो बॉल असेल, नो चेंडू. बघा भरपूर यस गोलंदाजाला चेंज करावा लागणार आहे, कारण हा दुसरा बेमर इथे टाकलाय. चेंडू जर बघितला तर यष्ट्यांच्या भरपूर वरून निघून जाणारा होता. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न आपण इथे पाहतोय देवेश याचा, त्याला अडचणीमध्ये घेऊन गेलेला आहे. शेवटचे 2 चेंडू टाकण्याकरता आता अर्जुन आलेला आहे, अर्जुन थलकर. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात. फ्री हिटचा चेंडू आहे, ऑन साईडला हा फटका देखील आहे. देवेश आलाय पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. उमेश हडल आता स्ट्राईक वरती. बॅटचा एज इथे लागले, आपण पाहतोय धावची जी संधी निर्माण झाली होती, मात्र विकेट मिळालेली नाहीये. डॉट बॉल येतोय. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा या धावफलकावरती लागल्या. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज इथे येईल. तर कल्पेश येतोय, कल्पेश थलकर. या ओव्हर नंतर आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करणार आहोत. चिट्ट्या या उडवल्या जातील, चिट्ट्या बनवल्या गेल्यात. इथे बघा वेगवान चेंडू, तेज तरा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना कल्पेश थालकर पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. 17 धावा धावफलकावरती लागलेत आणि बघा हा पहिला चेंडू पहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. डॉट बॉल
इन्फॉर्म बॅटर मंगेश भगली याला आता पूर्णपणे इथे रोखून ठेवलेला आहे. शफल होऊन करण्याचा प्रयत्न, अपील इथे झाली आहे. बघा अपील इकडे समोरच्या पंचांकडे करा. समोरचे पंच तुम्हाला चांगल्या प्रकारे हा डिसिजन देऊ शकतात. बघा स्क्वेअर लेग पंच फक्त तुम्हाला सांगतील हा चेंडू लागलाय की नाही लागलाय, मात्र हा निर्णय जो आहे समोरच्या पंचांचा आहे. समोरच्या पंचांकडे तुम्ही अपील करा, कारण समोरचे पंच चांगल्या प्रकारे हा डिसिजन देऊ शकतात, कारण ते समोर असतात. डॉट बॉल. इथे बघा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाची दुनिया समांतर आणि व्हाईट बॉलचा इशारा इथे आपण पाहतो दिला गेलाय. बघा लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना हा चेंडू खूपच बाहेर टाकलाय कल्पेश थालकर याने. धावसंख्या 18. बघा इथे खूप चांगला चेंडू. बघा बॅट्समन पासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेलाय. बघा अगदी वाईड लाईन आहे, त्याच्या अगदी जवळ हा चेंडू तिकडे पडलाय. पुन्हा एकदा कल्पेश. स्लोअर वन. संदेश थापड आहे विकेटच्या मागे. बघा तिकडे फ्लाइंग स्लीप मध्ये चांगलं शतरक्षण आणि क्रॉसिंग होणार नाहीये, धाव देखील मिळणार नाहीये. आणि आपण पाहतोय एकाच धावेवरती ते समाधान मानावं लागणार आहे. बघा खूप चांगलं शतरक्षण झालं तिकडे संदेश थापडकरनं. धावसंख्या झालेली आहे 19. चेंडू टाकून झालेत 4. काय षटक हाताळलंय कल्पेश थलकर याने. निर्णायक षटक ठरलंय आतापर्यंत. बघा ज्या संघाने 89 धावा बनवल्या होत्या त्या संघाला पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे 19 या धावसंख्येवरती. क्या बात आहे, सुंदर षटक हाताळलेत आतापर्यंत. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग. कल्पेश स्वतः तिकडे धावत सुटला होता, मात्र झेल होणार नाहीये. एक सिंगल धाव. धावसंख्या आता 1 ने स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती इथे लागल्यात. आणि आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील कल्पेश थलकर. बघा खूप चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू इथे टाकला गेला होता आणि रेफर इथे केलेला आहे बॅटरने. इथे रिव्ह्यू घेतलाय व्हाईट चेंडूसाठी. पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे. बघा पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलेला आहे, मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. हॅलो चेक. धन्यवाद. तिसऱ्या फेरीचा या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. याच्यातून 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यांना एकमेकांसमोर खेळावं लागेल. जी चिठ्ठी राहील ती डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये जाईल, हे लक्षात असू द्या. तर एक लहान खेळाडू आमचा, नाव काय? नाव काय? कौशिक. कौशिकच्या हस्ते आपण उचलणार. 2 उचलायच्या. वाचता येते ना मराठी? नाही? असू दे असू दे. चला उडवा. कर्णधार आलेत. ओके आलेले आहेत. 2 उचल बाबू. वाचून दाखव आधी. एक खोल आपण वाचू. खोल आपण वाचूया. सावकाश, काही नको करू, सावकाश. खोल. युनिटी स्पोर्ट्स लोहारपाडा विरुद्ध, हा विरुद्ध अजून एक जी राहील तिला बाय. गावदेवी कोली चिंचोटी मॅच लागलेली आहे आणि विजयी संघाला या ठिकाणी बाय मिळालेले आहेत. थँक्यू. थँक्यू.
चला मी अजित घरत यांना विनंती करतोय, अजित घरत यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. अजित घरत टॉस करून घ्या. अ, 3 षटकांचा मॅच असेल, लक्षात घ्यायचं आहे. अजित घरत आयोजक, मुख्य आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. छापा असा कौल झालाय आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय राकेश. येस, डिसिजन पेंडिंग. थँक्यू. चला तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलेला. एक सिंगल धाव. 21 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 7ची सरासरी हे राखायची आहे. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाला महेश डोळे याने पहिला चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव आलेली आहे. आता अर्जुन थालकर फुल टॉस बॉल, पुरेपूर फायदा उचललाय, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. बघा आता बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा नक्की फायदा उचललाय आणि आता रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण पाहतोय. बघा पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. अगदी स्लो मोशन मध्ये हा रिव्ह्यू दाखवला जातोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. यावेळेस बघा लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक मंगेश आला तिकडे. एक धाव कंप्लीट, एक सिंगल धाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 8 या आकड्यावरती. महेश ढोले बघा स्विंग करायचं होतं चेंडूला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या झालेली आहे 8. मॅच जिंकण्याकरता 21 धावा या बनवायच्या आहेत. पहिल्या 4 चेंडूवरती 8 धावा आल्यात. इथे बघा बॅटचा एज लागलाय आणि एक धाव घेण्याची संधी देखील इथे मिळालेली आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 9 या आकड्यावरती. चला सतीश दाबर आपल्याकडे मॅच बॉल आहे, तो पाठवून द्यायचा इकडे. ऑफ साईडला चांगला ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या झालेली आहे 10. म्हणजे आता 12 मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 11 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा आपण गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाचा जर पहिला मॅच जर बघितला तर त्यांनी तब्बल 89 धावा या 4 षटकामध्ये बनवल्या होत्या. मात्र इथे जर बघितला दुसऱ्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग लाईनअप ही पूर्णपणे उद्ध्वस्त केली ब्राह्मणगावच्या गोलंदाजांनी आणि आपण पाहतोय फक्त 20च धावा ते बनवू शकले 3 षटकामध्ये. 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि या मैदानावरती 21 धावा या पुरेशा ठरणार नाहीयेत. आता 12 चेंडूमध्ये 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. वैभव वसावले हा ट्रॅकर स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा फटका खेळून काढलाय. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोळीच्या वेगाने हा चेंडू निघून गेलाय 4 धावांकरता. बघा पॉवर हिटर आहे अर्जुन थालकर आणि त्याच्या बॅट मधून हा एक खणखणीत चौकार इथे निघालेला आहे. चला दुसरा चेंडू पाठवून द्या लगेच. चला जुना चेंडू पाठवून द्या आणि व्हॉलेंटियर्स आपण तिकडे बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्रीवरती जाऊन तिकडे थांबायचं आहे.
धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. पुन्हा एकदा पॉवर हिटर इथे आपण पाहतोय, पॉवर जनरेट केलंय आणि चेंडूला सरळ पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही एका धावेची आवश्यकता आहे, कारण स्कोर इज लेवल. 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू टाकला होता आणि पॉवर जनरेट केलेली आहे आणि या चेंडूला सरळ 6 धावांकरता इथे पाठवून दिलेला आहे. आणि इथे एक विजयी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तर अशा प्रकारे हा सामना इथे ब्राह्मणगाव संघाने जिंकलेला आहे. बघा ब्राह्मणगाव संघाने हा एक सामना जिंकलेला नाही, तर त्यांनी 2 सामने जिंकलेत, कारण विजय संघाला इथे बाय मिळाली होती आणि आता ब्राह्मणगाव संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर हार्ड लक गावदेवी चिंचोडी पाटीलपाडा अँड कल्पेश सापडे टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. लगेच आपण